श्रीयुता जीवनधारा घेऊन येत आहे एक नवीन कहाणी, कर्तव्य पित्याचे। निसर्गरम्य हिरवगार डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावात राघव नावाचा एक दयाळू माणूस राहत होता। तो आपल्या कुटुंबासाठी, विशेषतः आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी मीरासाठी राघव नेहमीच त्याच्या आवाक्यातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचे स्वप्न पाहत होता। काही गावकऱ्यांच्या मुलींना फक्त मूलभूत शिक्षण देण्याच्या विरोधी कुजबूज असूनही राघव ठाम होता की मीरा चांगल्या गुणांनी 12वी पूर्ण करेल। मीरा एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती। तिच्या वडिलांच्या त्यागाबद्दल ती खूप कृतज्ञ होती। 12वी पूर्ण झाल्यानंतर तिने पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली। राघव अभिमानित पण चिंताग्रस्त द्विधा मनस्थितीत सापडला। परंपरेनुसार मीराच्या लग्नाचे वय झाले होते, पण तिची स्वप्न अधिक शिक्षणाची होती। पहिल्यांदाच राघवने आवाज चढवला आणि तिच्या लग्नाची व्यवस्था करण्यावर आग्रह धरला। त्याने पंडितजींना, गावातील पुजारी आणि जुळवणी करणाऱ्यांना एक चांगल्या कुटुंबातील योग्य वर शोधण्याची विनंती केली। दिवस उलटले आणि लवकरच एका गावकऱ्याने एक योग्य जोडीदार शोधल्याचे सांगितले। अनेक प्रश्न घेऊन गोंधळलेली मीरा आलेल्या स्थळासाठी स्वतःला तयार करत होती। त्या रात्री राघवने त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले। मीरा मान हलवून तिच्या निराशा गिळत झोपी गेली। घर शांत झोपेत असताना राघव पलंगावर मीराच्या चिंतेने अस्वस्थ होता। मीराच्या अपूर्ण स्वप्नाचे प्रतिध्वनी त्याला त्रास देत होते। रात्रीच्या गडद अंधारात राघव एक इतक्या जिवंत दुःस्वप्नाने अर्थात वाईट स्वप्नाने जागा झाला की ते खरे वाटले। त्याच्या स्वप्नात मीराचे लग्न आनंदाने सुरू झाले होते, पण हुंड्याच्या मागण्या आणि क्रूरतेच्या कहाणीत रूपांतर झाले। तिच्या सासरच्या लोकांचा सतत दबाव मीराला निराशेच्या काठावर ढकलत होता। तिचा निशब्द निरोप त्याच्या कानात घुमत होता, पापा बाय। जागा होऊन घामाने ओथंबलेला आणि हृदय जोराने धडधडत राघव उठला आणि त्याला सत्याची जाणीव झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळी नाश्त्यासाठी जमली। नव्या स्पष्टतेने आणि निर्धाराने युक्त राघवने पंडितजींना फोन केला। त्यांना सांगा येऊ नकोस, असे तो ठामपणे म्हणाला। माझी मुलगी अजून खूप लहान आहे आणि तिला अजून शिकायचं आहे। ती स्वतःच्या पायावर उभी राहील। मीरा आणि तिच्या आईने आश्चर्याने आणि आनंदाने एकमेकांकडे पाहिले। मीराच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती तिच्या वडिलांना मिठी मारायला धावली। धन्यवाद पापा, ती कुजबुजली। राघव हळू हसला, त्याचा आवाज ठाम होता। तुला शिकवणे आणि तुला स्वतःच्या पायावर उभे करणे हे माझे कर्तव्य आहे। जितके शिकायचे तेवढे शिक आणि आम्हाला अभिमान वाटेल असे काहीतरी कर। मीरा मान हलवून आशा आणि वचनेने भरलेले हृदय घेऊन उभी राहिली। तिने संधीचा फायदा घेण्याची प्रतिज्ञा केली। तिच्या वडिलांच्या विश्वासाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि म्हणून डोंगराच्या कुशीत असलेल्या एका छोट्या गावात वडिलांचे न विसरता येणाऱ्या प्रेमाने एक तरुणी शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या प्रवासाला लागली।